श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आषाढी अमावस्या आणि गुरुपुष्यामृत एकाच दिवशी असल्यामुळे मी अशा प्रकारे देवाची छान पूजा केली. तुम्ही बघू शकता. मी सकाळची तर देवपूजा झाली होती. त्याच्यानंतर मी देवांना पुष्प अर्पण केले. अशा प्रकारे देवाची पूजा मांडून घेतली. नंतर मी 21 फुलवातींची सेवा केली, जी आपण गुरुपुष्यामृत योगावर सुरुवात करतो. तर मी त्या सेवेला आजपासून सुरुवात केली. माझं हे चांदीचं निरंजन आहे. त्यात एकच फुलवाती लावली आहे, पण ते खूप प्रकाशित झालं होतं, प्रज्वलित झालं होतं. त्याच्यामुळे ते निरंजनमध्ये वात व्यवस्थित दिसत नाही. मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये दाखवून देईन. तर खाली थोडेसे तांदूळ टाकले, त्याच्यावर अक्षता टाकल्या, हळदी कुंकू आलं, गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. त्याच्यानंतर मी ते निरंजन त्याच्यामध्ये ठेवलं. अशा प्रकारे मी पूजा मांडली. ती सेवा करताना मी एक वेळ गणपती स्तोत्र म्हटलं, एक वेळ श्री सूक्त म्हटलं, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हटलं, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस नवर्ण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप केली. अशा प्रकारे मी 21 फुलवातींची सेवा करण्याला सुरुवात केली. त्याच्यानंतर माझं जे गुरुवारचं व्रत चालू आहे, श्री गजानन बाबांचे, मी 52 गुरुवार असे व्रत करणार आहे. तर त्या गुरुवारची पूजासुद्धा मी अशा प्रकारे आज मांडली आहे. मी तिथे उजव्या साईडला विड्याची जोड पानं मांडली, त्याच्यावर गणपती बाप्पा स्वरूप सुपारी ठेवली. समोरच त्या गणपती बाप्पाच्या समोर दिवा ठेवला, जो पूर्ण पारायण होईपर्यंत तेलाचा दिवा चालू असतो. आरती घेताना मी तुपाचा दिवा लावते. समोरच श्री गजानन महाराज महात्म्य हे ठेवलं, म्हणजे ही पोथी ठेवली आणि तीच पोथी वाचली. मला ज्या संस्थांमधून मिळालेल्या होत्या देवाच्या पावला, मी त्यासुद्धा त्या पादुका किंवा पावल्या आपण जे म्हणू शकतो ते मी देवासमोर ठेवलं आहे. दिवा प्रज्वलित करून घेतला. 1 रुपया दक्षिणा म्हणून, म्हणजे दक्षिणा म्हणून तर होतंच, पण आपला जे व्रत, म्हणजे आपला जो गुरुवार आहे ना व्रताचा, ते आपण संकल्प केलेला असतो की 52 करणार आहे की 21 करणार जे ते, तर आपण 1 रुपया तो ठेवायचा, असा प्रत्येक वेळेस उचलून घ्यायचा. म्हणजे आपल्याला ते काउंट करायची गरज नाही राहते. 1-1 रुपया ठेवतो आणि ती दक्षिणा वाढत जाते. त्याच्यानंतर देवाच्या डाव्या साईडला, देवाच्या उजव्या साईडला आपल्या डाव्या साईडला एक कळश मांडायचा. त्यामध्ये पण त्या कलशामध्ये पाण्यात 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची. आता मी सुपारी नाही टाकली, 1 रुपयाचं नाणं टाकते. नागवेलीची 5 पाने आणि त्याच्यावर नागवेलीची 5 पाने लावून अशा प्रकारे कलश स्थापना करायची. त्याला वस्त्र अर्पण करायचं, जे आपण कापसाचं वस्त्र तयार करत होते त्याच्यावरती एक फूल ठेवायचं, म्हणजे पुष्प अर्पण करायचं आणि तांदूळ, अक्षता आणि कुंकू घ्यायचं. सर्वांना लावून पूजा वगैरे करायची. 21 अध्याय वाचायचे, आरती घ्यायची. देवांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्या घरात जे पण काही मिष्टान्न झालं त्याचा नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे साधी, सोपी आणि सरळ व्रत पूजा आहे. म्हणजे आपण कसं ना संकल्पयुक्त करतो, तर मी साधंच पारायण करते, पण ते संकल्पयुक्त आहे माझे, तर मी ते 52 गुरुवार करणार आहे. अशा प्रकारे साधी, सरळ, सोपी पूजा करायची. पुढच्या महिन्यात पण गुरुपुष्य येणार आहे, त्यावेळेस तुम्ही सुरुवात करू शकता. श्री स्वामी समर्थ.